दर्शयतो परतस्यार्थे स्वविज्ञानम् तेणी ब्रह्मविदारितवैयन्ति यत्सु तेजोमृदां यथा यत्र स्त्रिसर्वोषा रामनासेन सदा निरस्तपुरतं सत्यं परं धीमहि सत्यं परं हे तिन्ही जीवी जव जागती तव वरे निकयाची प्राप्ती हे माझे कान ना ऐकती देव हे म्हणे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 334 ओळीचा आपण विचार करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या त्रिशंकूची महती सांगतात. काम, क्रोध, लोभ आणि मोह. हे तिन्ही जीवी जव जागती, हे 3 दोष आहेत आणि भयानक दोष आहेत 3. काम, क्रोध आणि लोभ. हे 3 दोष ज्यावेळी अंतःकरणामध्ये जागृत असतात त्यावेळी मनुष्याला कल्याणाची प्राप्ती होऊ शकते. असं शक्यच नाही. ज्या ज्या ठिकाणी हे 3 दोष जागृत आहेत त्यांचं कल्याण होणं कदापिही शक्य नाही. लक्षात भगवान म्हणतात असा जो सिद्धांत आहे किंवा तिन्ही हे दोष अंतःकरणात असल्यानंतर त्यांचं कल्याण होईल असा सिद्धांत आजपर्यंत मी माझ्या कानाने कधीही ऐकलेला नाही. असं कोण सांगताय? पुराण पुरुष परमात्मा भगवान श्रीकृष्ण. हे 3 दोष अत्यंत वाईट आहेत. या 3 दोषाने अनेकांचा नाश केलाय. कामाजी कोतवाल आणि नागविली बहुताशी हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी पराचर नाडिले महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तो हे मिळाला त्याशी. जोहार मायबाप जोहार मी काया पुरीचा. कामाजी कोतवाल आणि नागविली बहुताशी हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. हरिहराला सुद्धा भगवान शंकराला आणि भगवान विष्णूलाही सोडलं नाही. ऋषीमुळेलाही सोडलं नाही. पराशरासारखे विश्वामित्रांसारखे सुद्धा यांनी बेजार करून टाकले. हे 3 दोष एकत्र ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे मग बोलायचं कामच नाही. मग कधीही कल्याण होणं शक्य नाही. लक्षात ठेवा. काम, क्रोध आणि लोभ. संतांनी मात्र यांना काम, क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिली दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो दोषाचे. बाकीच्याला मात्र एक विकाराने सोडू दिले नाही.
बाकीच्यांना म्हणण्यापेक्षा जी असली संपत्तीवान आहे त्यांना काही अशा प्रकारे या विकाराने सुधरून घेणं आणि ते सुधारणंही शक्य नाही. ज्यांच्या ठिकाणी ही विकृती आहे ते सुधारणंही कदापिही शक्य नाही. जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे तेने न धरावी हे सोय सावध होईले. म्हणून भगवान सांगतायत अर्जुना लक्षात ठेव, ज्यांचं स्वतःवर प्रेम आहे, स्वतःवर म्हणजे शरीरावर नव्हे, आपण स्वतः कोण आहोत? मितो सोये आत्माराम मितो सोये परब्रह्म. आपण देह नाही आहे, देह हे भाडोत्री आणलेलं आहे. लक्षात ठेवा, हे तर भाडियाचे घोडे आसक्ती जाणून या पुढे हे भाड्याचं आहे. हे आज ना उद्या खाली करावं लागतं. आपण देह नव्हे, आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत. मग जर आपलं आपल्यावर प्रेम असेल, आता तुम्हाला कळालं आपल्यावर म्हणजे कोणावरती, जर आपलं आपल्यावर प्रेम असेल आणि जो आत्मकल्याणाची हानी होणार नाही किंवा हानी होईल याला भीतो, त्याने या 3 दोषापासून नित्य सावध राहावे. या 3 दोषाचा मार्ग पकडू नये. या 3 दोषावर कधीही अवलंबून राहू नये. जरी आपल्या ठिकाणी हे दोष असतील तरी त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला फार मोठं महत्त्व आहे परमार्थिक दृष्टीने. जर आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर भगवान सांगतात की या 3 दोषाचा मार्ग कधी पकडू नये. या 3 दोषावर कधीही अवलंबून राहू नये. हा धोक्याचा भावटा लावलेला आहे. लक्षात, याच्याकडे नेहमी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. पोटी बांधोणी पाषाण मुद्रे बाही अंगवण की जीवावया जेवण काळकुटाचे. पोटी बांधोणी पाषाण समुद्री बाही अंगवण. दगड पोटाला बांधायचा आणि समुद्रात पोहायचं, काय होईल? दगड पोटाला बांधायचा आणि समुद्रात पोहायचं. हे सोपं आहे का? किंवा तो पोहून येईल का? शक्य नाही. किंवा काळकूट विषयाचं जेवण करायचं आणि जगायचं. काळकूट विष सेवन केल्यानंतर तो जगेल का? मग याच्या आहारी जाणं म्हणजे पोटाला दगड बांधून समुद्रात पोहण्यासारखं. काळकूट विषाचं सेवन करून जगण्यासारखं. ही काम क्रोध लोभेशी कार्यसिद्धी जाणतैशी म्हणून ठावोची कुशी ययांचा गा. ही काम क्रोध लोभेशी कार्यसिद्धी जाणतैशी.
म्हणून ठाऊची पुशी यांच्या तशी ही विपरीत कार्यसिद्धी काम, क्रोध आणि लोभ या तिन्हीनही माणसाला सोडलेलं नाही. या तिन्हीचाही माणसावर फार मोठा जबरदस्त पगडा आहे. काम, काम अनेक प्रकारच्या इच्छा. इच्छा कधी संपल्या? कधी संपल्या? कामाचे अनेक अर्थ आहेत. क्रोध, रस्त्याने जाताना कोणी आपल्याला धक्का लावला तर आपण त्यांचे आभार मानतो. आभार मानतो. अरे बाबा नीट चालत जा रे, मला धक्का लागला असं म्हणतो. एवढी गौल्यता आपल्या ठिकाणी आहे. याच्याकरता तर रोज मारामारी, रोज खोणे पेपर वाचन, रोज मुर्दे पडता है. का? क्रोधाच्या आहारी गेली. क्रोध का निर्माण होतो? आहारावर अवलंबून. अलीकडे लोक जास्त मांस भक्षण करू लागले. नाशाकडे वाटचाल आहे का कल्याणाकडे? नाशाकडे वाटचाल. त्यामुळे हे विकार निर्माण होतात. हे तामसी विकार मद्य मांसाचं सेवन केल्यामुळे निर्माण. अलीकडे जे फार वाईट परिस्थिती निर्माण झाली त्याचं कारण हे आहार. काम, क्रोध आणि लोभ. लोभ किती असलं म्हणजे आपल्याजवळ आपल्याला बरं वाटेल, समाधान वाटेल, बस भरपूर गेलेलं वाटेल. हा मूर्खपणा तर जातच नाही. किती जरी देवाने आपल्याला दिलं न्यायचं नाही बरोबर मला. आणखी 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 पापाचे गाठोडे बांधतच तेही कळत नाही. तेही लोभ हा फार. लोभ काय आहे? लोभ हा पापाचा बाप आहे. लक्षात ठेवा. लोभ गोष्ट सांगायची म्हणत वेळ जाऊन जा. काहीला माहित आहे, काहीला माहित नाही. नवीन लोकांना पापाचा बाप. तुम्ही नाव डोळे मोडाल ना, हे तर माहितच आहे. सगळं जुनच आहे, नवीन काहीच नाही. पण आम्ही नवीन म्हणतो. सगळं अगोदरच आहे. सगळं हे ऐकतो तेही पहिलंच आहे. नवीन काही नाही. माणसाला असं वाटतं नवीन 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 काय ते सांगा. बायको नवीन आहे, नवरा नवीन आहे, घर नवीन आहे, पोरबाळ नवीन आहे, धनद्रव्य नवीन आहे. नवीन काहीच नाही. पण बाकी नवीन वाटतं माणसाला. इंदुरीकर नवीन सांगते रोज तेच. पण समाज आता तोंड कधी असं जे झाले ते खाली होतच नाही. पण सांगतं तेच, रोज तेच. त्याच्यात काही फरक नाही. तेव्हा लोभ हा पापाचा बाप. एक मनुष्य काशीला शिकायला गेला, 12 वर्ष शिकला, शास्त्री झाला, खूप सारा शास्त्राचा अभ्यास केला, पंडित झाला तो.
गावी आला, लोकांनी खूप त्याचा आदर सत्कार. तो यायचा तेव्हा सगळे गाव भजन दिंडी घेऊन बँड लावून त्याला सामोरे गेले, मिरवणूक काढली त्याची. प्रत्येक दारामध्ये सुवासिनी रांगोळी काढून त्याला औक्षण केलं. प्रत्येक दारामध्ये. घरी गेला तो स्वतः, त्याची बायको बाहेर आलीच नाही. तिला माहित नव्हतं काय होतं, पण आली नाही बाहेर. तो म्हणला काय म्हणलं, सगळ्या गावाने मला औक्षण केलं, काय थाट, आणि तू औक्षण करायला आली नाही. ती म्हणली मी औक्षण करील, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर. म्हणजे काय वाटतं ते विचार. 6 शास्त्राचा अभ्यास करून साधी गोष्ट का काय, 12 वर्षे घासली, कोणाला काही उपकार केला नाही, पण 12 वर्षे घासली म्हणलं. ठीक आहे, काय हरकत. फार तुम्ही अभ्यास केला ना, फार मोठे पंडित झाले तुम्ही, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय तुझा प्रश्न आहे बोल. माझा प्रश्न काय तुला येतो म्हणायचं घरी चुलन मुलाशिवाय. ती म्हणली पापाचा बाप कोण. हे कुठल्या शास्त्रात नाही. हा म्हणजे पापाचा बाप तुम्ही जर सांगितला तर तुम्हाला औक्षण करेल नाही का. आता काय करावं, कुणाला विचारावं. शास्त्रात तर काही हे शिकवलं नाही. घरात काही लोक म्हणतात, कधी कधी सुनेला म्हणतात पोरांना हे शिकवलं का शाळेत. शाळेत हे शिकवत असेल का, काय बावळटपणा आहे सगळं. हे शिकवलं का शाळेत, हे शिकवलं तुझी आई ना, तू शिकवलं तुझ्या आपण मुलीला. हे अगोदर बघ, आणि मग दुसऱ्याचं काय. हे शिकवलं तुझ्या आईनं, तू शिकवलंस का, तू संस्कार केलेस का, मग लोकांना बोल. तोंडात काही देवाचं नाव नाही. संसाराचा धंदा जन्मावरी गेला, मुखी नाही आला राम राम. हे काही शिकवलं नाही. आता काय करावं, मग तो रस्त्याने चालला. वेस्टेच्या माडी खालून चालला. त्या गावात एक माणूस मेला. ती वेश्या आपल्या दाशीला म्हणत होती, हे म्हणजे जागा तो स्वर्गाला गेला का नरकाला गेला बघून ये. वेश्येचं घर एवढी हुशार. गेला तिने पाहिलं, पंडितजी रस्ता चुकला काय तुम्ही. म्हणा मुद्दा मारू मुद्दा बरी पंचायत. म्हणे तुझ्याशी काही माझं काम नाही, पण तुला एक विचारायचं. मला हो, तू आता तुझ्या दासीला सांगितलं नाही का, तो गावात माणूस गेला, तो स्वर्गाला गेला का नरकाला गेला. हो, अभ्यास कुठे केला तेवढे काय वेळासारखे बोलता तुम्ही पंडित. त्याला काही सगळा अभ्यास पाहिजे. साधी गोष्ट आहे. साधी न ऐकणाऱ्या माणसाच्या कोणाच्या लक्षात आलं सांगा. ऐकणार तर सांगशील, ऐकणार तर लक्षात नसेल म्हणा, पण सांगतील एखाद्या काही कोणाच्या लक्षात येतं का. तुम्ही ऐकलेलं आहे ना.
ते म्हणले सोपं आहे. त्यांनी सांगितलं ते सुद्धा चुकीचं सांगितलं. म्हणजे गावात खेडेगावामध्ये टोळके लोक बसतात आणि ते गेलेल्या माणसाचा विचार करतात. जर चांगला माणूस असेल, सत्कर्म करणारा, दाणी, धार्मिक, वैष्णव, भाविक, तर लोक म्हणतात हो फार वाईट झालं, 10चा पोर्शनला गेला, फार मोठे लोकांची गोरगरिबाची कामं केली, वाईट झालं का, समजायचं स्वर्गाला गेलं. जर लोक वर्णन करत असतील, त्याचं हळहळत असतील, दुःख करत असतील, तर समजायचं स्वर्गाला गेला. आणि जर काही म्हणत असेल, बरा मिळाला ना, काय ताप दिला त्यांनी, पिढा गेली, साडेसाती जंपली, समजावं नरकाला. सोपं म्हणलं. हे म्हणलं आमच्या शास्त्रात नाही लिहिले. बरं म्हणले आता शास्त्री बा जेवण करता का, काही तुला वाटतं की नाही म्हणलं, जेवण करता का? मी शास्त्री, शिवाय मी काय अलबत्ते गलबत्ते काय, मी ब्राह्मण आहे. शास्त्री बुवा तुमच्यासारखे सेवा आम्हाला किती मिळायची, त्याचं काहीतरी बोल नकस. तिने 100ची नोट काढली. शास्त्री बुवा जेवण आला. तो म्हणला बरोबर बर, पण एक लक्षात ठेव, म्हणजे का ते माझ्या हाताने खावं लागेल. यायचं काय बोलतो का, तुझ्या हाताने खावं लागेल. एक तर जेवायचंच नाही आणि हो म्हणतो माझ्या हाताने खावं लागेल. दुसरी 100ची नोट. तो म्हणला विचार करतो, बरं तू असं कर. म्हणजे काय करू, असं वरून टाक तोंडात. काय म्हणतो, वरून टाक तोंडात. स्पर्श करू स्वयंपाक केला तिनेच. तिने पुन्हा 2 नोटा ठेवल्या. ते म्हणलं बरोबर आहे, एखाद्या घाट घालतो, एखादा एकच ना, जास्त नाही. तिने आणखी एक नोट ठेवली. बरोबर 1-2 घाल. झालं, स्वयंपाक केला, पाट टाकला, रांगोळी टाकल्या. शास्त्री बुवाने सगळं विधी केला, अपोषण चित्रावळी वगैरे सगळं शास्त्री बुवा येते. जेवण वाढल्यानंतर मग तिनं एक घास घातला बंद, दुसरा घातला, आता तिसरा आला. तिनं आणखी एक नोट करतो आणि 4था घास तोंडात मारली थोबडी. काय करते थोबडी. तुम्ही मला काय विचारलं होतं, मला काय विचारलं होतं, पापाचा बाप कोण? हा आहे पापाचा बाप, लोभ. ते असं वक्त होतं कोडग. ते म्हणला मारू नका, पण कळलं तर खरं. बायकोला उत्तर द्यायला बरोबर, मारलं तर मार. मी का सांगतो ठेवा गोड सांगतो. लोभ, लोभ, काम, क्रोध, लोभ.
हे फार वाईट आहे लक्षात ठेवा. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ ज्याचे गेले, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तेव्हा हे कामक्रोध लोभ जे आहे कशा ठेवा, यांची संगत फार वाईट आहे, फार वाईट आहे. त्याला मर्यादा आहे. कामक्रोध लोभ असू दे, ग्रस्तीकडे पाहिजे, पण त्याला मर्यादा आहे. मर्यादेच्या बाहेर नको. गृहस्थीला काम पाहिजे, क्रोधही पाहिजे. नाथराणी उष्णा का होईना पण आणला होता. केव्हा आणला होता माहिती का? नाही माहिती. नाही. जवळ एक खडक्या मडक्याचा माणूस आला, ब्राह्मण. 3 गाव आहेत, एक शेजारी. खडकं मडकं चांगटपुरी आणि आला पाहुणा काम करी. खडकं मडकं चांगटपुरी 3 गाव आहेत जवळजवळ. त्या खडक्या मडक्याचा एक ब्राह्मण गरीब होता बिचारा. त्याच्या पोराची मुंज करायची होती, पोरीचं लग्न करायचं होतं. एकाने सांगितलं मी नाथाकडचा पैसे देते. आहे माहिती नाही सगळ्यांना का? बरं सांगत. नाथाला राग केव्हा आला होता? काय आणला होता? आणला होता, आला नव्हता. साधू संतांना राग येत नाही, लक्षात ठेवा. ते राग आणतात. तुकोबराय रागवले, ज्ञानोबराय रागवले, नाथराय रागवले, पण राग नव्हता त्याला. राग आणला उष्णा. त्याशिवाय लोकांना कळत नाही. हो, आईला राग असतो का मुलाचा? प्रेमाने बोलले ते ऐकतच नाही. बाळू अरे कोथिंबीरची गड्डी आणली, बाळूला ऐकूच येत. बाळू ए बाळू, ते कोथिंबीरची गड्डी आण नाही. काय हो नाही नाही एकदम मुर्ता गेला. मी येल्या काय 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 आईला राग नसतो. ओझ वाढवलं पण राग आणावा लागतो. तसे कामक्रोध लोभ जे आहेत, सांसारिक लोभ आहे पाहिजे. लोभ नसतं कसं काय? पण आपल्यापुरतं पाहिजे. माझं ते माझं, तुझंही माझं. चुकीचं आहे. संसारिकाला लोभ असावा, आणि तो लोभ सुद्धा मी कालच सांगितलं तुम्हाला. जोडो निया धन उत्तम व्यवहारे, जोडो निया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी उत्तमची गती. तो एक पाविल उत्तम भोगिल जीव खाणी. लोभ असावा, पण आपलं सुद्धा जे लोभाने मिळवले स्वतःच, त्याचे उदार अंतःकरणाने दान केलं पाहिजे. तेवढ्या दानाचा आपल्याला उपयोग होईल. बाकी पुस्तकाचा उपयोग होणार. कोणाची भरती होईल? चोराची. कीर्तनकार सांगतात, प्रवचनकार सांगतात, ग्रंथही सांगतात, वेदांतही सांगतो. पोरं कोण? अट्टल चोर. गोड बोलून खिसे कापणारे.
आणि शेवटी वृद्धाश्रमात हाकलून. म्हणून कोणी तुमचं जर काही केलं असेल त्यांच्या नावाचं तर करू द्या, तुम्हाला वृद्धाश्रमातच जावं लागेल. पण कुणी नसेल केलं तर देऊ नका. तुमच्या मागे आमच्या मागे तुमचंच आहे सगळं. आम्ही आहे तोपर्यंत देणार, नाहीतर ओम भवती भिक्षांदे. लोभ असावा, मर्यादा आहे त्याला. म्हणून या ठिकाणी म्हणजे काम क्रोध लोभेशी कार्य सिद्धी जाणतैशी मनोनी ठावोची पुशी ययाचा. पण भगवान सांगतात अर्जुना, या तिन्हीचा जागाच राहू दे नको राहायला, याची हकालपट्टी कर. लक्षात ठेव, जर तुला मोक्ष साध्य करून घ्यायचा असेल, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, तुझं तुझ्यावर जर प्रेम असेल, तर यांची हकाल यांना ठेव नको, असं भगवान अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा श्री